सांसारिक संबंध. आता दादाश्री म्हणतात, हे तुमचे वडील, आई, बायको, भाऊ, बहिणी यांच्याबरोबर तुमचा जो संबंध आहे तो खरा संबंध आहे असं तुम्हाला वाटते? साधक म्हणतो, हो तर. अच्छा, मग वडील मरून गेले तर नियमाप्रमाणे तुम्हाला सुद्धा मरून जायला पाहिजे. या मुंबईत किती जण वडील गेल्यानंतर मरून गेले बघ. मी तुला समजावून सांगतो. आई, बाप, भाऊ, बहीण, बायको यांच्याबरोबरचा संबंध खरा, पण तो सत्य नाही, रियल नाही. तो सापेक्ष आहे, रिलेटिव्ह संबंध आहे. जर कोणाच्याही वडिलाबरोबर संबंध तुटणार नाही तर मग त्याला रियल म्हणता येईल. पण तुम्हाला जर वडिलांनी सांगितले की तुला अक्कल नाही, तुझं संपलं सगळं. मी तुझा बाप नाही, तो माझा मुलगा नाहीस. किंवा पती पत्नी यांच्यामध्ये वादावादी झाल्या तर घटस्फोट करण्याचा प्रसंग येतो की नाही? त्याप्रमाणे हे जग आहे. अरे, ऑल दीज आर टेम्पररी ॲडजस्टमेंट. ह्या सर्व तात्पुरत्या व्यवस्था आहेत. जर आपण असं नक्की ठरवलं की अमुक वेळी सामायिक करायची आहे, मग वेड्या डोके तरी दुखण्यास सुरुवात होईल, नाहीतर पोटात कळ येईल आणि योजलेलं काम करू देणार नाही. फक्त स्वतः परमनंट, बाकी सर्व तात्पुरतं. यांचा मेळ कसा बसायचा? म्हणून हे सारं जग जे आहे ना, हे भ्रांतीमध्ये सापडलेलं आहे. सत्य असत्याच्या मागे हट्ट धरू नये. ताणल्यानं तर ते तुटतं. समोरच्यांनी संबंध तोडले तर ज्या संबंधाची आपणाला जरूर असेल तो साधून घेऊन तो संबंध आपण टिकवावा. बाकी सर्व संबंध रिलेटिव्ह आहे. बायको म्हणते की आज पौर्णिमा आहे आणि तुम्ही म्हणता आज अमावस्या आहे. मग दोघांची घासाघीस चालू राहिली आणि सर्व रात्र फुकट गेली. सकाळी बायको चहाचा कप आणते आणि टेबलावर आदळते. मग आपल्याला समजतं हिनं ताणून धरलेलं आहे. मग हळूच आपण पंचांग बघावं आणि मग सांगावं, हो तुझंच बरोबर आहे, आज पौर्णिमाच आहे. अशा रीतीनं थोडं नाटक करून तिचं खोटं खरं करून दिलं. मग तुम्हाला माहीत आहे काय होते? घरी शांती. दोरी पुष्कळ ताणून धरली असेल आणि ती एकदम सोडून दिली असेल तर मग तर बायको पडून जाईल. समोरचा माणूस पडणार नाही अशा पद्धतीनं हळूहळू दोरी सैल करावी आणि घरात शांती टिकवावी. नाहीतर आपल्याला पडण्याचा दोष लागेल. ठीक आहे.